गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो आत्ता वाजलेत सकाळचे 7:15. गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. आणि तुम्हाला असं वाटत असेल की इतक्या सकाळी आम्ही आवरून कुठे चाललोय. तर आज आहे 30 जुलै आणि आज असतो बाबांचा वाढदिवस. त्यात या वर्षीचा बाबांचा वाढदिवस जास्त स्पेशल आहे कारण की यावर्षी मी ऑलमोस्ट 5-6 वर्षांनी नगरमध्ये आहे बाबांच्या वाढदिवसानिमित्त. सो आणि त्यात अजून एक म्हणजे की बाबांचा 50वा वाढदिवस आहे. सो मी आणि इशूने मिळून छोटंसं काहीतरी त्यांच्यासाठी प्लॅन केलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बाबांची जी सुरुवात असते सकाळची ती चांदबिबी महालाच्या वॉकपासनं होते, त्यांच्या फ्रेंड्सपासनं. सो आत्ता आम्ही चाललो आहे तिकडेच कारण म्हणजे एक छोटंसं बाबांचं रुटीन असं आहे की तिथे वॉक झाल्यानंतर खाली एक छोटंसं नाश्ता सेंटर आहे. तिथे रोज बाबा आणि बाबांचे फ्रेंड्स आणि फक्त तेच नाही तर चांदबिबी महाल परिसरात येणारे सगळेच जण तिथे येऊन छान चहा घेतात, कॉफी घेतात, थोड्याशा गप्पा होतात त्यांच्या आणि मग सगळेजण आपल्या दिवसाची सुरुवात करतात. सो आम्ही दोघी आता तिथे चाललोय कारण आज बाबांकडनं सगळ्यांसाठीच एक छोटीशी नाश्ता पार्टी आहे. आणि फक्त बाबांकडनंच नाही तर बाबांचे अजून एक फ्रेंड आहेत जितू अंकल म्हणून, ज्यांचा 1 ऑगस्टला वाढदिवस असतो. सो बाबांकडनं आणि त्यांच्याकडनं एक छोटीशी पार्टी आहे तिथे आणि आम्ही तिथेच चाललोय. सो लेट्स सी, बघूया काय मजा मस्ती धमाल आज आम्ही करतोय ते. आणि बाबांसाठी मी आणि इशूने मिळून एक छोटंसं सरप्राईज पण प्लॅन केलंय जे तुम्हाला या व्लॉगच्या शेवटी हळूहळू कळतच जाईल. यप. थँक्यू. बाय बाय. बाय. वाढदिवसाला ये बेटा एक तू चालू एक बेटा आजा ना सामने आजा बेटा आणला ना गाडी चला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. इसकी जगह है. हॅपी बर्थडे बाबा. बाबा कैसा रहा बर्थडे सेलिब्रेशन? बहुत बढ़िया, बहुत अरे बढ़िया. ये तो बस शुरुआत है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अरे बाप रे पिक्चर क्या है. दिखेगा शाम को दिखेगा. ये आता आम्ही निघालोय पुन्हा घरी जायला. हा इशू. हा कसं गाईज शाळेतलं शिक्षिका अवतारात आहे पण आता गौरी दिदी पुढे गेली आर्या दिदी सोबत, मी चालली आहे रिद्धी सोबत. सो गौरी दिदी आर्या दिदी गेल्यात हॅम्पर जाण्याला, मी आणि रिद्धी चाललोय केक आणायला. सो डिरेक्टली तिथे भेटू. आणि साडी नेसली आहे मी. इशू काकू आता नाही दिसत आहे पण नंतर दाखव. ठीक आहे. इशू काकू जरा गिफ्ट सांभाळून बसा आता.
इशू आजी स्वेटर घालून आल्या आहेत शाळेतल्या शिक्षिका. चला निघूया. माझी वाईट साडी येडी बस कोण घालतं का एवढा पावसाचं वाईट. चला बस बस गाईज ट्रॅजेडी. 10 दिवस आधी आम्ही केकची बुकिंग दिली होती आणि आजपर्यंत आम्हाला असा बिलकुल एक्सपिरियन्स नाही आहे इथला, बिकॉज आम्ही नेहमी इथून घेतो. पण आय डोंट नो यावेळेस त्यांना काय झालं आहे. ते म्हणाले अजून तुम्हाला अर्धा तास वेट करावं लागेल. आम्ही त्यांना म्हटलं की एकतर त्यांनी आमच्या समोर विचारलं हॅलो केक रेडी आहे का. ते हां. म्हटले अजून 30 मिनिट्स लागतील. आम्ही आता ऑन केलाय. आता Welcome back to a new vlog. केक जड झाला मला, हात दुखायला लागलाय. हा चला. इथे फोटो सेशन चालू आहे आणि अजून एक धक्का बोर्ड पडलेला आहे. धक्का लागून आणि यांची कसरत चालू आहे तो उचलायची. इथे फोटो सेशन चालू आहे. ए उचला पटपट. होत आहे का आजच्या दिवसात लावलाय आता तो बोर्ड पुन्हा. आणि रिद्धीकडे तिच्या गाण्याची प्रॅक्टिस करते. दिस इज हॉल गाईज. नको सांगू नको सांगू. अचानक आलं बॉम्ब पडला. गाणं म्हणायचं ये गौरी ब्युटिफुल. This is my outfit. कसा वाटला तुम्हाला outfit? Clock it again Gen Z clock. सगळे येडे. सगळे येडे. Stage. My God, it's just conscious thing. I'm so excited. Also. Let's hope for the best की त्यांना ते आवडेल. पक्का आवडणार. Yes guys, Cool Sisters hacked by Arya Kopali. Please remember. Bye. इथे आता इशूचा फोटोशूट बर्थडे आहे नाही, बर्थडे आहे बाबाचा, फोटो आहे इशूचा. हा सोनू आहे. हा माझं लास्ट टाइम ह्यानेच माझं फोटोशूट केलं होतं. गेले कित्येक वर्ष झाले आपला फोटो काढला नाही. काढूया एक चला. फोटो काढू. आत्ती आता आत्तीच्या पद्धतीने एकदा नजर मारतीये सगळं व्यवस्थित तयारी आहे की नाही. फोटो काढायचा आपल्याला. चला मी मला काढते. ये. फोटो काढायचा. ये बोल. हे शूट OMG. आत्ती इथे सगळी तयारी करते आधी कसं वाटतं? आणि हे आत्तीने आणलं. सरक ना जरा. हे आत्तीने आणलेलं गिफ्ट आहे बाबांसाठी. यात 50 जोडी आहेत. 50 आहेत. सॉरी 49 हातात देणार आहे. कसा आहे तुझी फोटो. ओ माय गॉड नाईस. सायलेंट रिएक्शन एकटीच बघते कोपऱ्यात थांबून. त्यांचं काय तुमचं काय चाललंय. हे काय चाललंय ते काय चाललंय. एंगेजमेंट प्रॅक्टिस चालू आहे गाईज. आणि मला खूप भीती आहे की मागच्या याच्यामुळे कॉपीराईट. वेलकम 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 वेलकम.
हो हो हो. अरे अरे हो. मध्ये गाडी लावतात. काकाचा फोन आला होता. येस. लिफ्टचे नंबर्स. नाही का मी आता दोघींचे चेहरे बघण्यासाठी. बटरफ्लाय न्यू न्यू कुकी कवर. ब्लॉग मध्ये हायलाइट अरे पहिल्यांदा आलाय. हाय जिजू, वेलकम टू आवर ब्लॉग्स फ्रॉम अँड फॉरएव्हर. फ्रॉम नाऊ अँड फॉरएव्हर. कुठला बाबा? काय केलं? एवढी प्रॅक्टिस करून घेतली होती. काय बघितलं नाही याच्याच वरती उडलं ते लोखंडाचं काय वहिनी? याचं मला माहिती होतं म्हणून मी नंतर चुकलंय. या क्षणी चुकलेला आहेस तू. एक बटरफ्लाय मॅचिंग लिहा. म्हणजे एखाद्याला वाटलं कविता करावीशी, एखाद्याला वाटलं बाबांची एखादी आठवण असेल, एखादा क्षण असेल, एखादी गंमत असेल, काही असेल. जसं आज आत्ती किंवा महेश काका आहे, बाबांसोबत अगदी लहानपणापासून. सो असे बरेच किस्से आहेत जे आम्ही ऐकले नाहीये, पण आज या निमित्ताने मी इथे असलेल्या सगळ्यांनाच ही विनंती करते की प्रत्येकाने काही ना काही लिहिलंय बाबांसाठी, मला माहिती आहे. सो एक एक करून सगळ्यांनी प्लीज स्टेजवर या आणि तुम्ही जे काही लिहिले ते बाबांना प्लीज सांगा. थँक्यू सो मच. माझे आधारस्तंभ आहे. लहानपणी त्याने काढलेल्या खोड्या, दिलेला त्रास, लादलेले नियम हे तेव्हा राग येण्याजोगे वाटायचे, परंतु आज असे वाटते की तेच खरे प्रेम होते. साजरा करायचं आहे ठरले, त्या गौरीने मला कल्पना दिली आणि मी सांगितलं की तुझ्याबद्दल 2 शब्द लिहायचे. मी हो म्हणालो. नेहमीप्रमाणे तुला वाटेल की याचा निबंध ऐकावा लागेल, पण आज तुला तो ऐकण्याशिवाय पर्याय नाही. शिकून घेऊन तू शांत बसला नाही, तर त्यात तू प्रवीण झाला. एकीकडे दुकानाकडे लक्ष देत फक्त कॉलेजला पेपरला जाऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तेव्हा तुझा तो काळ कॉलेज जीवन जगण्याचा होता. ज्या काळात मुले फिरणे, चित्रपट आणि कॉलेज कॅन्टीनमध्ये आज आपलं भाग्य आहे की आपली काकू आपल्या सोबत. आज तिच्या समोर व्यवसायाचे वाढलेले सोडून आणि घराचे झाले गोकुळ पाहून तिला पण निश्चित समाधान वाटत असेल. आपण 3 भावंड 100 पार हो आणि ती आम्हाला पाहायला मिळो म्हणजे आमची 100 तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. सगळ्या परिवाराला शुभेच्छा आणि कौटुंबिक सोहळ्याचा एक सहभाग करून घेतला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचंच बोलणं झालंय. मला आणि ईश्वरीला बाबांसाठी इथे आता सगळ्यांसमोर बोलता येणं शक्य नव्हतं, पण तीच गोष्ट आमच्या भावांना दोघींच्या सुद्धा आम्ही एका छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. हा एक साधा दिवस नव्हता, कारण त्या दिवशी जन्माला आला एक असा मुलगा
जो पुढे जाऊन अनेकांच्या आयुष्याचा आधारस्तंभ बनणार होता. फक्त 15 वर्षांचे वय. ज्या वयात अनेक जण स्वप्न पाहत असतात, त्या वयात बाबांनी आणि महेश काकाने मिळून दुकानाची आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली. परिस्थितीने त्यांना लवकर मोठं, खूप मेहनत, जे स्वप्न त्यांनी मनात जपलं होतं ते वास्तवात उभं केलं. आणि ते स्वप्न म्हणजे म्युझिकल मूवी. आज जो मॉल अभिमानाने उभा आहे, तो फक्त एक व्यवसाय नाहीये, तर तो त्यांच्या आयुष्याचा एक प्रवास आहे. पण हा प्रवास त्यांनी एकट्याने पूर्ण केला नाहीये, कारण प्रत्येक यशस्वी प्रवासामागे काही माणसं अशी असतात जी कायम शांतपणे, निस्वार्थपणे आणि खंबीर आम्हाला नक्की माहितीये. नात्यांचा खरा अर्थ फक्त आधार मिळण्यात नसतो, तर योग्य वेळी तो आधार बनण्यात असतो. आणि बाबा, जसं तुम्ही आमच्यासाठी आयुष्यभर आमचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहात ना, तसंच आता तुमच्यासाठी अजून 2 खंबीर आधारस्तंभ तयार आहेत. ते म्हणजे तुमची गुरु आणि तुमचा ईशा. स्वतःसाठी त्यांनी कधीच फार काही मागितलं नाही. जेव्हा बाबांचा वाढदिवस प्लॅन करायचा ठरला होता तेव्हा ना असं ठरलं होतं की सगळ्यांनी पत्र लिहायचं बाबांसाठी. पण अचानक मला बाबांचे असे 3-4 पॅरेग्राफ व्हॉट्सअपला आले. मी म्हटलं बाबांनी मला एवढं काय लिहून पाठवलं मला कळेल. मग बाबा असं म्हणाले की अगं त्या दिवशी मला काही बोलता येणार नाही सगळ्यांशी, तर मी हे माझ्या वतीने पत्र दिलंय आज इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. सो मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की तुम्ही वाचा, पण ते काही तयार नाही आहेत वाचायला. पण आज त्यांच्या वतीने मी पत्र वाचते. दोघींना सारखंच आहे, त्याच्यामध्ये काहीतरी लिहिले ते मी वाचून दाखवते. माझ्या लाडक्या लेकीस, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि ते प्रेम कधीच कमी होणार नाही. जसा माझा तुझ्यावर विश्वास आहे तसाच विश्वास तू स्वतःवरही ठेव. डोकं उंच ठेव आणि आत्मविश्वासाने पुढे चाल. तू स्वतःला वाटतेस त्यापेक्षा कितीतरी जास्त धाडसी आहेस. दिसतेस त्यापेक्षा अधिक जास्त ताकदवान आहेस आणि तुला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त प्रेम करणारी माणसं तुझ्या सोबत आहे. मी कायम तुझ्या सोबत असेल असं वचन मी कायम तुझ्या सोबत असेल असं वचन नाही देऊ शकत मी, पण माझा शेवटचा श्वास असेपर्यंत तुझ्यावर मनापासून प्रेम करत राहीन याची खात्री मात्र नक्की देऊ शकतो. खूप साऱ्या प्रेमासह बाबा. 15चा वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळे तुमच्या बिझी स्केड्यूलमधून आलात आणि बाबांचा बर्थडे इतका स्पेशल केला, त्यासाठी थँक्यू सो मच आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. बर्थडे झालेला आहे छानपैकी सेलिब्रेट आणि इथं बघ काय काय चष्म्याचं वजन झेपत नाही. किधर? अरे बस घर पे इधर ही जा रहे काय चाललंय इथे? पॅकिंग चाललंय. जरा मदत कर घोडी. करणार आहे ना मदत. तू कर मदत, आता माझं झाली मदत करून, तू कर. सगळ्यात जास्त त्रास दिलाय. तू एकदम कामवाले असं बघेल. आणि ऍक्च्युली मला साडी जरा सावरायला दोन्ही मुली बघा, पण मी सावरली आहे. लवकरच दोघी आता लग्नाच्या मांडवात दिसेल तुम्हाला. येस, लवकरच. 6 महिन्यात उरकून बोल बोल काय. कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे सपने लेकर के सोया, तेरी यादों में जागा, तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार.
आता रात्र झाली 20 रुपयाला एक 10 50 पॉईंट रेट बदलतात. मी 50 ला देणार होते 50 माझं प्रॉफिट थोडे काय तुम्ही एवढं महाग नाही परवडणार. कैसा आहे मेरे को तुम्हारी शक्ल इसलिए पसंद है, तुम मेरा दोस्त मत हो। जाओ, ऐसे लोगों के समारंभ में मत आके जाओ। अच्छा खाता कहाँ से आते हैं लोग? कहाँ से आते हैं ये लोग? कहाँ से आते हैं? 10 रुपए को तो सारा नाही परवडता भैया. बोलता है नहीं चाय दो चाय थोड़ी चाय पिलो. चाय पिलो, 10 रुपए तो भैया निकालो इनको। चांगली केली आहे पोरी. ट्रेन मध्ये ती बाई एक विकायला आली होती, ती कॉन्स्टंटली अशी बोलत अमीर लोग देखे नहीं कि आ गए लगेज, ऐसे नहीं करने का। चांगली प्रॅक्टिस आहे दीदी. कीप इट. निकल आता मी नसते आणत. हट काय आधी दिल को लगा. ठीक है, दिल को लगा लगने ए मार बंदे पर एक ठीक है। चलो गाईज जाऊ द्या गरीबाच्या पोटांना का पाहिजे. सबकी पसंद निरमा निरमा सफाई हो बस एक सफाई हो बस. विम बार तुमची साडी एकच झटक्यात करून टाकेल पूर्ण पांढरी. कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. त्याला खूप मस्ती केली. हे बसलेत आता. कार्यक्रम इज ओव्हर. माय गॉड. येस गाईज आम्ही आलो तेव्हा कसे होतो आणि चाललोय तेव्हा कसे आहोत ते तुम्ही बघू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. बाबांचा बर्थडे छान सेलिब्रेट झाला. मला सगळ्यांना हा ब्लॉग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट सुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.